शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधू लवकरच आपला खरीप हंगाम त्या ठिकाणी लागणार आहे आणि या खरीप हंगामामध्ये आपले शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची त्या ठिकाणी लागवड करतात आणि यामध्ये बरेचसे शेतकरी बांधव आहेत की जे आपलं घरचंच बियाणं म्हणजे मागच्या वर्षी ठेवलं बियाण्याचीच त्या ठिकाणी पेरणी करतात, जे की एक चांगली गोष्ट आहे। कारण आता नवीन बियाणं आपण जर दुकानात घ्यायला गेलो तर खूप जास्त महागीनं आपल्याला ते बियाणं आहे ते घ्यावं लागते। म्हणून आपण जर आपल्या घरचं जर बियाणं ठेवलं असेल तर फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घेण्याचं काम करायचं आणि ते काम 100% त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। म्हणजे आपल्या सोयाबीन पिकाची उगम क्षमता हे किती टक्के आहे, किती प्रमाणात आहे ते जाणून घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। कारण बरेचसे शेतकरी बांधव असे करतात की घरचं बियाणं आहे म्हणून डायरेक्ट पेरून देतात, परंतु नंतर आपल्याला दुबार पेरणी संकट त्या ठिकाणी येऊ शकते। म्हणून आपल्या सोयाबीनची उगम क्षमता ही किती प्रमाणात आहे, किती टक्के आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपण त्या ठिकाणी शक्यतोवर पेरणी करू नका। मी स्वतः माझ्या शेतामध्ये 3 प्रकारचे सोयाबीन त्या ठिकाणी घरीच ठेवलेले आहेत आणि त्या तिन्ही प्रकारच्या तिन्ही जे जाती आहेत, व्हेरायटी आहेत, त्याची उगम क्षमता तपासल्यानंतरच आपल्या शेतामध्ये पेरणी करणार आहे। तर आता हे उगम क्षमता कशा पद्धतीनं आपण तपासायला पाहिजे, तर घरच्या घरी 1 रुपयाही खर्च न करता आपण हे उगम क्षमता जे आहे ते घरच्या घरी तपासू शकतो। तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे गोंदपाट, म्हणजे आपलं हे पोतो आणि आपलं सोयाबीन। आता सोयाबीन घेत असताना आपण निवडून किंवा ठराविक सोयाबीन घ्यायचं नाही आहे। आपल्या पोत्यामध्ये हात जाईन जे सोयाबीन आपल्या हाती येईल त्या सोयाबीनचे 100 दाणे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे 100 दाणे घेत असताना त्या ठिकाणी या पोत्यावर आपल्याला 10 लाईनी करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक लाईनमध्ये 10 दाणे हे त्या ठिकाणी पडणार आहेत। आपण ते कशा पद्धतीनं तर ते सुद्धा आपण पाहू। म्हणजे एक ठराविक अंतरावर आपल्याला हे 10 जे दाणे आहेत हे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सोयाबीन जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। म्हणजे 10 लाईन आपल्याला घ्यायच्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10 लाईन अशा घेतल्यानंतर त्यामध्ये 10 दाणे आपल्याला सोयाबीनचे टाकून घ्यायचे, म्हणजे 100 दाणे त्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचे घ्यायचे आहेत। आता हे 100 दाणे घेतल्यानंतर हे जे गोंदपाट आहे किंवा हे जे पोतं आहे हे आपल्याला 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पूर्णपणे काढून पाहायचं आहे की आपले दाणे किती प्रमाणात अंकुरले किंवा किती दाण्यांना कोटलेले आहेत। म्हणजे आपल्या लक्षात येणार की किती टक्के सोयाबीन आपलं चांगलं त्या ठिकाणी आहे। आता 3 ते 4 दिवस याला दिवसावरून 3 वेळा त्या ठिकाणी आपल्याला पाणी मारायचं आहे आणि हे चांगल्या ठिकाणी ठेवायचं, सावलीत, एखाद्या नेटखाली, झाडाखाली किंवा अशा ठिकाणी ठेवायचं ज्या ठिकाणी आपल्याला ऊन त्या ठिकाणी शक्यतो दुपारचं ऊन जे आहे ते पडणार नाही। म्हणजे एकंदरीत जर पाळत सावलीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि हे 100 दाणे ठेवल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काम म्हणजे याला जे आहे ते पूर्ण घडी मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर आपण घडी मारली तर एकही दाणा मागे पुढे त्या ठिकाणी न होता व्यवस्थितपणे आपल्याला जो आहे तो 3-4 दिवसातच रिझल्ट याचा मिळून जाते की किती टक्के आपलं बियाणं त्या ठिकाणी उगम क्षमता आपल्या बियाण्याची आहे। हे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सुतळी घेऊन अशाच प्रकारे आपण हे बांधून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे सुतळीनं बांधून घेतल्यानंतर हलक्या हातानं त्या ठिकाणी आपल्याला बांधून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या घरच्या घरी त्या ठिकाणी आपल्या सोयाबीनची उगम क्षमता जी आहे ते तपासू शकता। आता हे जे पोतं आहे हे आपल्याला 3 ते 4 दिवस चांगल्या जागी, स्वच्छ जागी आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि एक वेळ हे चांगलं त्या ठिकाणी बांधल्यानंतर याला 3 ते 4 दिवस उघडून पाहायचं नाही। याला फक्त पाणी दिवसातून 3 वेळा त्या ठिकाणी पाणी टाकायचं आहे। आणि आता हे आपलं बियाणं किती टक्के त्या ठिकाणी चांगलं आहे हे आपल्याला कसं समजेल, तर आपण 100 बियाणं त्या ठिकाणी यामध्ये घेतलेलं आहे। आपले जर त्या ठिकाणी 60पेक्षा जर कमी दाणे अंकुरले तर शक्यतोवर आपण ते बियाणं वापरू नका, म्हणजे आपल्याला बियाणं मग जास्त लागणार आहे। आपल्याला कमीत कमी 60 बिये त्या ठिकाणी 60 बिया आपल्याला पाहिजेत। 60पेक्षा जेवढं अधिक तेवढा आपला फायदा। मग आपले 65 असो, 70 असो, 75 असो, 80 असो, 85, 90, 95, म्हणजे 80च्या पुढे 1 नंबर, त्या ठिकाणी 80 ते त्या ठिकाणी 70 मध्यम आणि नंतर 60 ते 65-70 जे आहे ते ॲव्हरेज। तर अशा पद्धतीनं आपण हे बियाणं घरच्या घरी अगदी 10-15 मिनिटात आपण हे करायचं आहे आणि घरचं बियाणं जर आपण पेरत असाल तर 100% आपण हे जे प्रोसिजर आहे हे त्या ठिकाणी अवश्य करा। कारण बियाणं जे आहे ते खूप महाग आपल्याला झालेलं आहे। दुकानामध्ये आपण बॅग घ्यायला गेलं
तर खूप जास्त महाग आपलं सोयाबीन त्या ठिकाणी दुकानदार आपल्याला विकतात. म्हणून घरच्या घरी जर आपण बियाणं ठेवलं असेल तर ते एक चांगली गोष्ट आहे. परंतु बियाणं किती प्रमाणात आपलं उगम क्षमता किती आहे हे तपासल्यानंतर तपासल्याशिवाय त्या ठिकाणी पेरणी करू नका. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, फेसबुक पेजवरती उपलब्ध आहेत, इंस्टावरती उपलब्ध आहेत. आपण ते अवश्य पहा आणि असेच आपल्यासोबत जुळून राहा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.